श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जया चक्षुने लक्षिता लक्षवेना भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना क्षयातीततो अक्षयी मोक्षदेतो दयादक्षतो साक्षिणे पक्षघेतो। समर्थांच्या मनोबोधाचं चिंतन आपलं सुरू आहे। या मनोबोधाच्या चिंतनामध्ये समर्थांनी असं सांगितलेलं आहे की जया चक्षुने लक्षिता लक्षवेना, या डोळ्यांनी ते रूप दिसत नाही। आता पहा की आपलं प्रत्येकाचं काही ना काहीतरी लक्ष असावं लागतं आणि ते लक्ष साधण्याच्या दृष्टीनं आपली दृष्टी तशी असावी लागते। व्यवहारामध्ये सुद्धा आपल्याला जे साधायचं आहे, आपल्याला जे साध्य करायचं आहे, आपल्याला जे मिळवायचं आहे, आपल्याला जे कमवायचं आहे, आपल्याला जे प्राप्त करून घ्यायचं आहे, तिकडे आपली दृष्टी असली पाहिजे, तिकडे आपलं लक्ष असलं पाहिजे। आणि हे लक्ष म्हणजे ध्येय। आपण म्हणतो ना की अरे मी जरा बाहेर जाऊन येतो बरं का, आमच्या इथं थोडं लक्ष ठेवा। हे लक्ष ठेवणं वेगळं आणि मूळ त्या स्वरूपाकडे लक्ष असणं वेगळं, त्या ध्येयाकडे लक्ष असणं वेगळं। आपण काय करतो की साधं लक्ष ठेवण्याची जी क्रिया आहे, ती लक्ष ठेवण्याची क्रिया म्हणजे माझ्या डोळ्यासमोर ते दिसतंय ना, म्हणजे माझं त्याच्यावरती लक्ष आहे। काम करणारी माणसं असतात, त्यांच्यावरती साहेब असतात, ते साहेब काय म्हणतात की माझं तुमच्यावरती चांगलं लक्ष आहे बरं का। म्हणजे काय तर ते काम करत असताना साहेब त्यांच्याकडे पाहत असतात आणि ते साहेबांच्या देखरेखीखाली किंवा त्यांच्या याच्याखाली ते काम करत असतात। हे लक्ष ठेवणं वेगळं। आपल्याला जे लक्ष या शब्दाचा अर्थ असा आहे की ते ध्येय आपल्याला गाठायचं आहे, आपण ते लक्ष ठेवायचं आहे। आणि हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला जे ध्येय गाठायचं आहे ते ध्येय कसं आहे, या डोळ्यांनी ते दिसत नाही। कसं दिसेल? या डोळ्यांना मर्यादा आहेत। किती किती दूरवरचं दिसेल? समजा चष्मा लावला, दुर्बिणीनं पाहायचं म्हटलं तरी सुद्धा मर्यादा आहेत। किती अंतरावरची वस्तू दिसते आपल्याला? आता आपण सूर्याकडे पाहतो किंवा चंद्राकडे पाहतो, वर आकाशाकडे पाहतो। आकाशामध्ये पाहिल्यानंतर आपल्याला ढग दिसतात, पण ती ढग किती योजनं ती अंतरावरती असतात। आपण जेव्हा विमानातून प्रवास करतो ना, तेव्हा असं वाटतं की आपण अगदी ढगाच्या खूप जवळ गेलेलो आहोत। ढगातून विमान चाललंय की काय? अहो पण किती योजनं, कितीतरी अंतर ते ढगाच्या मध्ये असतं। ढगातून आपण जात नसतो किंवा अशा रीतीने इतक्या ढगाच्या जवळ जाऊ शकत नाही, पण ती ढग खूप अंतरावरती असतात। तसं ते जे लक्ष आहे ते लक्ष समर्थ असं या म्हणतात की त्या डोळ्यांनी ते दिसत नाही, त्याच्यासाठी एक वेगळी दृष्टी असावी लागते। आणि ती दृष्टी आपल्याला साधनेनं, उपासनेनं, चिंतनानं, मननानं, वाचनानं, अभ्यासानं ती दृष्टी आपल्याला प्राप्त होत असते। की कसं असतं की जया चक्षुने लक्षिता लक्षवेना, नेहमीच्या डोळ्यांनी ते दिसत नाही। कारण हा नेहमीचा डोळा जो असतो ना, हा नेहमीचा डोळा आपल्याला एक विशिष्ट मर्यादेपर्यंतच फक्त आपल्याला त्याचा उपयोग आहे, पण त्याच्या पुढे जाऊन त्याचा उपयोग होत नाही। लक्ष देऊन पाहू लागलो तर ते लक्षवेना, म्हणजे लक्ष द्यायचं म्हटलं तर त्या
ज्याच्यावरती लक्ष ठेवायचं आहे किंवा जे लक्ष गाठायचं आहे त्याच्यासाठी जी दृष्टी आवश्यक आहे, त्याच्यासाठी जो डोळा आवश्यक आहे, तो डोळा आम्हाला खरा भगवंताने दिलेला असतो. बरा, भगवंताने तो डोळा दिलेला आहे, ती दृष्टी दिलेली आहे. भगवंतानी आम्हाला ती दृष्टी दिलेली नाही असं नाही, ती दृष्टी दिलेली असूनही आम्ही त्या दृष्टीने त्याच्याकडे पाहत नाही. आम्ही फक्त आम्हाला जे हवं असतं ना, आम्ही साध्या साध्या गोष्टीवरून नुसते आमच्या कल्पना असतात की अहो हे सगळं खोटं आहे, चुकीचं आहे, हे बरोबर नाही आहे. एक 4 वयस्कर गृहस्थ एके ठिकाणी जमतात आणि मग त्यांच्या गप्पा ऐकण्यासारख्या असतात. काय म्हणतात, प्रपंचात काही अर्थ नाही हो, प्रपंच खोटा आहे, प्रपंच काही खरं नाही, बायका मुलांचं काही खरं नाही, घरामध्ये कटकटीसारख्या चाललेल्या असतात, हे सगळं चाललेलं असतं, हे तुझं घर, हे माझं घर, ही माणसं अशी, तिथे सगळं म्हणाले काही त्याच्यामध्ये अर्थ नाही, असे एकमेकांमध्ये गप्पा मारत असतात. आणि बाजूला उभा राहिलेला एक गृहस्थ असतो, तो अध्यात्म मार्गातला असतो, तो तिथे येतो आणि त्यांचं ते सगळं ऐकतो आणि त्यांना असं म्हणतो की अहो तुमचं हे सगळं बोलणं मी ऐकलं आणि म्हणाले खरंच काही त्यात संसारात किंवा प्रपंचात आणि या सगळ्या विषयात जर काही अर्थ नसेल तर म्हणाले असं करूया ना, आपण कुठेतरी तो संसार सोडून आपण जाऊया ना, कुठेतरी संसार सोडून प्रपंच सोडून कुठेतरी जाऊया. असं म्हटल्याबरोबर त्या चौघांनी तिथून पळ काढला. ते चौघही तिथे थांबले नाहीत. म्हणजे याचा अर्थ काय आहे की आम्ही प्रपंचामध्ये राहतो आणि प्रपंचातच आम्हाला गोडी वाटते आहे. आम्हाला ते ध्येय, आम्हाला ते लक्ष जर गाठायचं आम्ही ठरवलं तर निश्चितपणे आम्ही ते गाठू शकतो, निश्चितपणे आम्ही ते ध्येय साध्य करू शकतो. पण आम्हाला अंतःकरणापासून असं ते वाटत नाही. म्हणून क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो. ज्याचा क्षय होत नाही तो असा अमर, तो श्रीराम. त्या श्रीरामांचं आम्हाला दर्शन, त्या श्रीरामांची आमच्यावरती कृपा आणि असा अक्षयी पदाचा जो ठेवा आहे, हा अक्षयी पदाचा ठेवा हा श्रीरामांच्या रूपानं आमच्या जीवनामध्ये आम्हाला मिळालेला असतो. म्हणून आपण काय करावं, आपण त्या दृष्टीने भगवंताकडे पाहावं. दया दक्षतो साक्षीने पक्ष घेतो. भगवंत जो असतो ना, हा साक्षीनं म्हणजे सत्यत्वानं आपल्या भक्ताचा पक्ष घेत असतो. भक्त आणि भगवंताचं नातंच असं असतं की भगवंत भक्ताची बाजू घेताना तिथे भगवंताच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा पक्षपात असत नाही, कुठल्याही प्रकारचं द्वैत असत नाही, कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये अशा प्रकारची द्वैत भावना त्यांच्या मनामध्ये असत नाही. सगळीकडे पाहत असताना एक दृष्टीनं, साक्षीत्वानं आणि आपलेपणाच्या नजरेतून भगवंत आपल्याकडे पाहत असतात, संत आपल्याकडे पाहत असतात, सत्पुरुष त्या दृष्टीनं आपल्याकडे पाहत असतात. आपलं पाहणंच कमजोर असतं. आपल्याला त्यांची दृष्टी कळत नाही, आपल्याला त्यांचं पाहणं कळत नाही, आपल्याला त्यांचं अस्तित्व समजत नाही. आपल्यावरती होणारी कृपा जी आहे ती कृपा ही त्यांची कृपा आहे असंही आमच्या लक्षात येत नाही. कारण आमची भावना एकच असते की जे काही चांगलं घडलं की ते मी केलं, आणि जर काही चुकीचं घडलं आणि जर काही अनर्थ घडला, काय त्या भगवंताचं आमच्या हातून काय चुकलं असेल आम्हाला कळत नाही. भगवंताने आम्हाला ही कशी शिक्षा दिली आम्हाला समजत नाही, असं आम्ही त्या भगवंताला दूषण देत असतो. म्हणून समर्थांनी आपल्याला असं सांगितलं की जया चक्षुने लक्षिता लक्षवेना, तो डोळा आम्हाला मिळावा, ती दृष्टी आम्हाला मिळावी आणि तो साक्षीत्व भाव सद्गुरूंच्या कृपेनं आम्हाला मिळावा, असंच समर्थांचं आपल्याला या ठिकाणी सांगणं आहे. जय जय रघुवीर समर्थ.